हाय यश. हाय, पाडव्याच्या शुभेच्छा. तुला पण तू असा अचानक इथे कसा? कमाल आहे. तूच मला म्हणत असते की घरी एकटाच राहतोस, येत जा अधनमधनं. आता मी छान दिवाळीच्या दिवशी आलोय तर मला म्हणतेस की अचानक का आलास? जातो मी हवं तर. अरे यश, कुठे निघालास? ये आत ये. तू पण ना परीहून जास्त नाटकी आहेस. आत ये. पण मला सांग, परी आहे कुठे? अरे दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्यात ना, हा हा. कोणाच्या तरी घरी बसून सगळे दंगा करत बसले असतील. अच्छा. मी फराळ आणते थांब. आतापर्यंत कुरिअर यायला हवं होतं. अजून कसं नाही आलं नेहाचं गिफ्ट? समीरला सांगून ना एका कुरिअर एजन्सीमध्ये स्टेक घ्यायला हवा. त्याला काय अर्थ आहे? हे घे. अरे वा. का झालं, तू कुर्ता नाही घातलास? नाही, दिवाळी आहे, सणवार आहे म्हणून विचार. हा शर्ट पण चांगलाच आहे ना. तूच गिफ्ट केलंयस, आठवत आहे ना? हो. चांगलं वाटत आहे. नाही, छान दिसतोय, छान दिसतोय. काय सारखं बाहेर बघतोयस? नाही, बाहेर बघतोय. एवढं छान डेकोरेशन केलंय. कंदील, पणत्या, रांगोळ्या. हो ना. मस्त वाटतंय. अगं नेहा, अरे काकू, या ना आत, या ना. हे घे फराळचं. हा आत येत नाही आणि मी बसतही नाही आता. हा, तुला पाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला पण काकू. अरे तुझं नाव? यश. हं, बरं झालं. तुला पण शुभेच्छा. तुम्हाला या काकू. हो, चल. का बघतोयस? गेल्या त्या. बस तू. हो बस. हो घेतो घेतो मी. कुरिअर कुरिअर नेहा नेहा कुरिअर. हो, मी ऐकलं. एवढं काय? नेहा कामा, हा, तुमचं कुरिअर आलंय. कुरिअर मला कोणी पाठवलंय? पाठवणाऱ्याचं नाव, नंबर, पत्ता काही नाही हो याच्यावर. मग माझं नाहीये ते. नेहा कामा तुम्हीच ना? अरे पण मला कोणी पाठवलं असेल? तर नेहा कोणीतरी पाठवलं असेल तुझ्यासाठी काहीतरी, आणि घाईघाईत नाव नंबर लिहायचं राहून गेलं असेल त्या व्यक्तीकडून. तू ह्याला बिचारायला काय माहिती. आणि आता दिवाळीच्या दिवशी हा कुठे कुठे भटकत बसणार. तू ठेवून घे ना. तुम्ही नाही घेत तर मी जातो. कुठे चाललास तू मित्रा? तू दे ते कुरिअर आणलंय ते दे मॅम ना. दे. एक मिनिट. ठीक आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अगं तू बघ ना ते. माझ्यासाठी आलं ना कुरिअर? नाही म्हणजे तू इतकी घाई का करतोय? नाही ते बरोबर आहे, पण म्हणजे गिफ्ट पाठवलं असेल कोणीतरी छान. तुला कसं कळलं ते गिफ्ट आहे? म्हणजे असं दिवाळीच्या दिवसांमध्ये गिफ्टच पाठवतात ना युजली लोक. सो मला असं वाटलं, आणि असं गिफ्ट रॅप केलेली गोष्ट लगेच उघडून बघायला मला खूप आवडते. म्हणून तुला सांगतोय की बघ ना काय आहे.
हॅलो शेफाली, अगं तू माझ्यासाठी गिफ्ट घेतलंयस ना, थँक्यू सो मच. शेफाली नाही, मी मला माहिती हे तूच दिलंयस हो ना. मला इतकं हक्काने गिफ्ट देणारे खूप कमी लोक आहेत. एकतर काका काकू ज्यांनी मला हातातच गिफ्ट दिलं असतं, दुसरी शेफाली, तिने 50 वेळा फोन करून विचारलं असतं गिफ्ट आलं का, गिफ्ट आलं का, आणि तिसरा तू. सो मला कळलं हे तूच दिलंस हो ना. दिवाळी आहे आणि तू एवढं मनापासून दिलंय म्हणून मी घेतेय, पण प्लीज माझ्यावरचे पैसे नको खर्च करत जाऊस. बाय द वे, खूप छान ड्रेस आहे, खूप आवडला मला. थँक्यू. ती घेतली, सुपारी घेतली, आता पाकिट. आई तू हे काय करते? बाळा औक्षणाची तयारी करते. आई माझ्या बर्थडेला तसं केलं होतं तसंच करते ना तू? हो. पण माझा बर्थडे नाहीये, दिवाळीच्या दिवशी. बाळा आज तुझं बर्थडे नाहीये, पण आज आहे ना मामा येणार आहे. आज भाऊबीज आहे ना, सो मामाला ओवाळायचं. ये माझा मामा येणार. आई मामा कसा दिसतो? आज येणार आहे ना, तूच बघ. ठीक आहे. काय मायलेकींच्या एवढ्या काय चालल्यात गप्पा? तुम्हाला माहिती आहे ना परीची बडबड. मी औक्षणाचं ताट तयार करत होते आणि तिचे 50 प्रश्न. काकू मी सगळी तयारी केली, दादासाठी अनारसे पण बनवलेत मी. नेहा तू दरवर्षी त्याची वाट बघतेस, पण तो कधीच येत नाही. काकू तो येत नाही म्हणून मी त्याची वाट बघणं सोडून द्यायचं हे बरोबर नाहीये ना. आणि मी कोणाला सांगत नाही, पण मला त्याची आठवण येते आणि आजच्या दिवशी तर वाट बघणं हा माझा हक्क आहे. आई मामा आल्यावर मी पण नवीन ड्रेस घालणार. येस नक्की. आई मामा आल्यावर मला पण छान छान गिफ्ट देणार ना? हो देणार. मला सिस्टर पाहिजे, मला सिस्टर पाहिजे. Oh God, पिकुचू प्लीज स्टॉप दॅट. काय चाललंय तुझं? सिस्टर अशी रेडीमेड येते का? हे बघ, इट्स अ लॉंग प्रोसेस. करेक्ट आहे. आणि आता पॉसिबल नाही येते. का पॉसिबल नाहीये? हा पण मला सिस्टर पाहिजे. पिकुचू हे बघ, नेल पण खराब केलं माझं. युजलेस. किती वेळा सांगितलंय हट्टीपणा करत जाऊ नको म्हणून. सॉरी मम्मा, पण माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सिस्टर्स आहेत, मला का नाहीये? ओ गॉड पिकुचू प्लीज, तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. ओके, उत्तर हवेत ना, यांना विचार. मी पप्पा तुम्ही तरी मला सांगा, मला सिस्टर का नाहीये? हे बघ बाळा, तुला बहीण का नाहीये याचं नेमकं कारण नाही सांगता येणार. तुझ्या आईने जर मनावर घेतलं ना तर मात्र. स्टॉप दॅट रबिश. ए इकडे इकडे तू. हे बघ, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तसाच राहणार आहेस. ओके, स्टॉप क्वेश्चनिंग. अगं स्टॉप. हे इकडे. हे बघ बाळा, अरे बहीण नसली म्हणून काय झालं? तुला तुझा यश दादा आहे ना, मग झालं तर. नाही, मला सिस्टरच पाहिजे, मला बहीण पाहिजे. पण वहिनी काय झालं पिकुचूला? हा सका ओरडतोय. तूच राहिली होतीस. मला काही प्रश्न विचारू नकोस. काहीतरी मूर्खासारखं बडबडतोय हा. विचार विचार त्याला. अरे काय झालं पिकुचूला? काय पाहिजे तुला? हा मला सांग ना. काकू माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सिस्टर आहे,
मला पण सिस्टर हवी आहे. आज भाऊबीज आहे ना, मग माझी बहीण असती तर तिने मला उभारलं असतं ना. मिथिला काकू, तुला मुलगी का नाहीये ग? तुला जर मुलगी असती तर किती मजा आली असती. मला बहीण मिळाली असती आणि तिने मला उभारलं पण असतं. मम्मा, काकूला काय झालं? ती अशी निघून का गेली? तू मॅड सारखी बडबड केलीस ना, म्हणून ती निघून गेली. किती वेळा सांगितलं तुला हट्टीपणा करू नको उगाच. सीमा सीमा काहीच वाटत नाही का हो तुम्हाला माझ्याबद्दल? आपली बायको रडतीये हे समोर दिसतंय, तरी काय झालं, का रडतीये? साधं हे देखील विचारावं असं वाटत नाही तुम्हाला? आजकाल घरी सकाळी उठल्यापासून तुमची इतकी नाटकं बघायची सवय झाली ना की तुम्ही खरं कधी वागता आणि नाटकं कधी करता तेच कळायचं बंद झालंय आणि त्याच्याबद्दल विचार करायचाही बंद केलेला आहे मी. त्यामुळे तू आत्ता नाटक करतेस का खरं रडतीयस हे काही मला माहिती नाहीये. अहो खरंच रडतीये मी, दुखावलीये मी. पिकूचूचं बोलणं खूप लागलंय माझ्या मनाला. पिकूचू काय म्हणाला तो? तो मला म्हणाला, तुला मुलगी का नाहीये? तुला जर का मुलगी असती ना तर आज भाऊबीजेच्या दिवशी मी तिच्याकडून ओवाळून घेतलं असतं. असं म्हणाला पिकूचू? हो, तो सहजच म्हणून गेला, पण माझ्या मनाला खूप लागलंय ते. तुम्ही हसताय? तुमचं काळीच दगडाचं आहे का हो? ही काय हसण्याची गोष्ट आहे का? जर का आपले संबंध इतर नवरा बायको सारखे नॉर्मल असले असते ना तर आज आपल्याला देखील एक मूल असतं. नॉर्मल? इतर नवरा बायकोंसारखे नॉर्मल? का नाही आहेत तसे नॉर्मल संबंध? सांग ना, दे उत्तर. आणि याला जबाबदार कोण आहे? बोल ना. मुळात माणसं लग्न कशासाठी करतात? प्रेमासाठी, किंवा एक छान चांगला जोडीदार मिळावा म्हणून, हो की नाही? तू कशासाठी लग्न केलंस माझ्या बरोबर? पैशांसाठी, या सगळ्या प्रॉपर्टीसाठी, बरोबर ना? तर आपल्या लग्नाचा पायाच चुकलेला आहे, नॉर्मल नाहीये तो. किंवा एक लक्षात घे, आधी चांगली बायको व्हायला शिक, तर चांगली आई होऊ शकशील, किंवा आई होण्याचा विचार करायचा तरी अधिकार येईल तुला. आलं ना लक्षात? हे रडणं बंद कर आधी. आणखी एक गोष्ट, माझं काळीज असेल दगडाचं, पण किमान काळीज तरी आहे. तुला काळीज तरी आहे का नाही ह्याची शंका यायला लागली मला. अजून कसा आला नाही दादा? नेहमीप्रमाणे आजही नाही येणार का तो? दादा प्लीज ये, या भाऊबीजेला तरी ये. आई, मामा कधी येईल? येईल बाळा. तुला भूक लागली असेल ना, मामा बरोबर जेवणार होतीस ना तू? चल मी तुला वाढते की. येऊ का? मामा! ये मामा! वहिनी तू? मला वाटलं दादा आला.
अगं दादाने आला म्हणून काय झालं? मी आली आहे ना वहिनी. तोंड पाडायला काय झालं तुम्हा दोघींना? आत येऊ ना की बाय बाय करणार इथूनच मला? नाही, ये ना, आत ये ना. हा. तू एकटीच आलीस? दादा मागून येतोय का? मला असं वाटलं तुम्ही दोघं एकत्रच याल. तुझा दादा आणि मी एकत्र खप्पाळ. तुझ्या दादाला बहुतेक ना बायको बरोबर कुठेही फिरायला जायचं म्हणजे लाजच वाटते. अगं तुला काय सांगू, मी त्यांना किती वेळा सांगितलं दिवसातून की अहो भाऊबीज आहे, चला नेहाकडे ओवाळून घ्या. कसलं काय, तोंडातून ओ नाही की ठो नाही, तोंडात शब्द सुद्धा आला नाही माणसाच्या. तू आणि तुझा भाऊ कुठल्या धुंदीत असताना देव जाणे. काही हरकत नाही वहिनी, मी येते तुझ्या घरी ओवाळायला. आई मी पण येणार मामाकडे. नाही नाही नको, नाही नको, म्हणजे तू आलीस तर आनंदच आहे हो मला. पण तुझा दादा कुठे आहे घरात? तो गेलाय ना मित्रांबरोबर उंडारायला. वहिनी, दादा खरंच नाही येणार आहे का? नेहा, तुझ्या भावाला ना तुझ्याबद्दल आता काहीही वाटत नाही. तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस आता. कधी आलाय का तुझा भाऊ भाऊबीजेला की तो आज येईल? मला माहिती होतं तुम्ही दोघी वाट बघत असणार, तू मामाची आणि तू तुझ्या दादाची. म्हणूनच सणासुदीला तुम्ही दोघी एकट्या राहू नये म्हणून मी आले. मी खरं सांगू का नेहा, तुझ्या दादाला तुझी अजिबात काळजी नाहीये, पण मला आहे. आणि म्हणूनच मी तुमच्या दोघींसाठी इथे जीव तोडून प्रत्येक वेळेला येत असते आणि तुला सांगत असते की परांजपेंशी लग्न कर. म्हणजे वहिनी तू बस ना, मी फराळाचं आणते. परी ये ग, ये माऊ ये. मामीकडे ये ग, मस्त ये ग, मला पप्पी दे. अगं मामीकडे ये. मी बोलवलं ना की नेहमी मिरच्यात झोमतात तिला. वहिनी हे घे. अरे आणलंस बरं. ये ये, ठेव ठेव ठेव. हो वा 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 वा, किती मस्त. पण काय गं, मी विचारायला विसरले, तू शंकरपाळ्या नाही का केल्यास? नाही, ते संपले. इतक्यात? वहिनी, दादा खरंच नाही येणार आहे का? अजिबात येणार नाही, तू वाट बघू नकोस. ती कुठे गेली? परी बाळा, या ताटात अंगठी होती, तू घेतलीस का? नाही माझ्याकडे नाहीये. कुठे गेली अंगठी?